मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार का? हा प्रश्न महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना पडलेला आहे. आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 2 महिन्याचे जे हप्ते आहेत ते एकत्रित येणार का? तर सध्याला शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी 2 महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते एकत्रित येण्याची जास्त शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे एकत्रित 3000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मिळणार आहेत. याची शक्यता जवळपास जास्त आहे. तर हे जे काही 3000 आहेत, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे काही 3000 रुपये आहेत, हे कोणत्या तारखेपर्यंत मिळू शकतात? तर त्याची अपेक्षित दिनांक आहे 15 एप्रिल. 15 एप्रिलच्या आत आपल्याला फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते उशीर होण्याचं कारण काय आहे, आपण ते देखील पाहणार आहोत. तर त्याचं प्रमुख 2 कारणं आहेत. तो एक म्हणजे प्रशासकीय ऑडिट. सध्याला मार्च एंडिंग असल्यामुळे प्रशासकीय जे ऑडिट आहे ते चालू आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांचं जे काही EKYC चुकलेली होती त्यांची जी तारीख आहे दुरुस्तीची ती 31 मार्च असल्यामुळे ह्या 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी उशीर होत आहे. जाता जाता काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एक सूचना आहे. ती म्हणजे अजून ज्यांची EKYC झालेली नसेल दुरुस्त, त्यांनी EKYC करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला नोव्हेंबरपासून ज्यांना हप्ते पडत नाहीत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती आपल्याला आधार कार्ड टाकून बघायचं आहे. जर तुमचे OTP जात असेल तर तो याचा अर्थ आहे की अजून तुमची EKYC दुरुस्त व्हायची आहे. आणि जर तुम्हाला यादीमध्ये नाव नाही असा जर मेसेज येत असेल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही, तुमची EKYC कंप्लीट झालेली आहे. तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील अपडेटची माहिती. ही माहिती कशी वाटली ती जरूर कळवा. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.